आता माझं सगळं आवरून झालं आहे. तर मी फ्रेश झाली आहे. केस धुतले, केस खूप धुळीचे झाले होते. तर दुपारची वेळ झाली आता. तर सकाळचं सगळं काम आवरून झालं आहे माझं. जेवण झालं, हे झालं. आईकडे पण जाऊन आले मी. तर आता थोडा वेळ आहे. बघते आता मुलांच्या बेडरूमपासून सुरुवात करते मी. तर चला दाखव. आणि असा फायनली बेड उघडला. क्लिनिंगसाठी सुरुवात केली आहे मी. तर बेड उघडल्या माझ्या मनात आले, बापरे! बघूया इथे काय काय खजिना पडलाय. हे बघा, जुने अंथरूण पांघरूण सगळं मी एक्स्ट्राचं ठेवलेलं असतं इथं. तर तेच आज साफ करण्याची वेळ आलेली आहे. तर काही अशा उपयोगी गोष्टी असतील, त्या आपण ठेवून देतो जशाच. पण त्या कधीतरीच लागतात. आपल्याला असं वाटतं लागतील, पण त्या काही लागतच नाही. म्हणून आपण त्या बेडमध्येच ठेवून देतो. मग असं विचार करतो, की नंतर बघूया या वस्तूचं. म्हणता अख्खा बेडरूम आपला कॉट भरून जातो आणि काही गोष्टी ठेवायला जागाच नाही राहत. तर अशा काही गोष्टी सापडल्या ज्या लहान मुलं अ, लहान असताना खेळायची. तर क्लिनिंग करता ह्या व्हॅक्यूम क्लीनरमध्ये एक किडा अडकला होता. तर तोच काढत होती मी. एकदम मोठा किडा होता असा. ब्लू कलरचा होता. कुठून आला कोण जाणे. तर असे काही गमतीशीर झाले माझ्यासोबत क्लिनिंग करता. तर मी आता मस्तपैकी व्हॅक्यूम क्लीनरने सगळं क्लीन करून घेतलं. तर सगळी धूळ वगैरे सगळी काढून टाकली. आता लिक्विडने मी लिक्विड तयार केलंय मी खास त्याच्यासाठीच. जास्त स्ट्रॉंग पण नाही आणि जास्त माइल्ड पण नाही. तर मी काय केलंय, आपलं डिशवॉश क्लीनर, व्हिनेगर आणि सॅनिटायझर असं तिघांचं मिश्रण केलं आणि त्याच्यानेच मी साफ करते हे. कारण की धूळ पण लवकर निघते डिशवॉश क्लीनर टाकल्याने आणि त्याच्यामुळे चकाकी पण येते. तर या या ठिकाणी मी सगळं असं करून घेते. फटाफट क्लीन होतं मग. तशी फारशी काही धूळ नव्हतीच. पण मी महिन्याला क्लीन करत असते बेडमधलं सगळं. कसं त्यामुळेच जुना वास वगैरे येत नसतो. पण यावेळेस थोडा लेट झालेला मला. 2 महिने होऊन गेले होते. कॉट क्लीन केलीच नव्हते. तर थोडी धूळ जास्त साठली होती यावेळेस. आणि सामान पण खूप इकडे-तिकडे झाला होता तो असा. तर महालक्ष्म्यांचे सामान जे आहे, माळा वगैरे ते सगळं आधी बघून घेतलं काय-काय आहे, काय-काय नाही. तर ह्यावेळेस काय-काय आणायचंय, तर त्याच्यासाठी मी कॉट स्वच्छ केला. वस्तू आपल्याकडे असतात, पण आपण नवीन-नवीन आणत असतो. आता हे बघा ना, हे पडदे इतके आहेत, पण ते आता कुठे वापरायचे हेच कळत नव्हतं मला. तर मी तोच विचार करत होती ह्यावर्षी फक्त जे नवीन असतील काही माळा वगैरे तेच आणूया. आणि हे जे जुने पडदे वगैरे आहेत, ते पण मला धुवायचे आहेत. कित्येक वर्ष झाले ते धुतलेच गेले नव्हते माझ्याकडनं. पण यावर्षी मी आता ते ठरवले की धुवून टाकणार आहे. ह्या जुन्या माळा आहेत. भरपूर होत्या त्या अशा, पण आता त्या काही लागणार नव्हत्या. मग मी त्याच्यातलं काय काय जुनं सामान होतं ते फेकून दिलं. जे लागणारं होतं ते ठेवलं. पडदे वगैरे सगळे मी एका एका ठिकाणी ठेवले, म्हणजे ऐन टाईमाला पटकन आपल्याला ती पिशवी उचलून लवकर आपल्याला डेकोरेशन करता येतं. धांदल होत नाही आपली. तर असंच मी सगळं त्याच्यातली धूळ सगळी काढून टाकली. पिशवीमध्ये झटकून अशा माळा स्वच्छ करून घेतल्या त्या. कसं, जेवढी आपण धूळ घरात ठेवू ना, तेवढं आपल्याला ॲलर्जीचा त्रास होतो. मला तर खूप होतो. त्याचमुळे मग मी स्वच्छ करत राहते. पण या म्हणजे एवढी काही धूळ नव्हती, नाहीतर मला शिंका चालू होऊन जातात. मला शिंका चालू झाल्या समजायचं की इथे धूळ जास्त आहे. तर एवढ्या म्हणजे येतच नव्हत्या शिंका मला. तर अशा प्रकारे मी सगळं सॉर्ट आउट केलं. काय फेकायचंय, भरपूर सामान फेकायचं निघालं.
छोटे-छोटे पडदे होते, तुकडे होते, थर्मोकॉलचे तुकडे होते. हे सगळे मी फेकून दिलं आणि हे बघा हे आता सोफ्याचे जे जुना सोफा होता माझ्याकडे, त्याचे जे कुशन कव्हर होते, तर ते मी त्याला रियूज केलेलं. सामान त्याच्यात बसून जातो आणि व्यवस्थित पण दिसतो कॉट आपला. एकसारखे सगळे वस्तू दिसतात. तर सगळी मी क्लटर केलेलं, जे काय फेकायचं ते फेकून दिलं. आता मी ह्या कुशन कव्हरमध्ये सगळं सामान मी भरून दिलेला, जो मला लागतोय तो. तो सगळा मी भरून दिला. आता मी जे मला कधीतरीच लागतात, कधीतरीच मी काढते, ते मी एकदम शेवटी ठेवते. आता हे पांघरूण, उषा, जे जुने कपडे आहेत, तर ते सगळ्यात मागे ठेवते आणि जे आता महालक्ष्म्यांसाठी मी लागणार आहे, फुलं वगैरे माळा, ते मी अलीकडेच ठेवलेलं आहे. पटकन आपल्याला दिसतात ते. तर असा एक बेड माझा क्लीन झाला. त्यानंतर मी कॉट खाली करून वरचं जे कॉटच्या वरचं जो भाग आहे तो पण क्लीन करून घेतला. फारशी धूळ नव्हती, पण मला ते साफ केल्याशिवाय होतच नाही. तर तसंच मग मी खिडकी पण क्लीन करून घेतली. आता सध्या काय होतंय ना, पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना, या खिडकीमधून अशा बारीक-बारीक माश्या येतायत. माश्या, त्याचे पिल्लू असं ते त्या खिडकीच्या रनरमध्ये येऊन बसतायत. तर मला तेच काढायचं होतं व्हॅक्यूम क्लीनरने. तर स्वच्छ करून घेतलं. भरपूर धूळ निघाली, माती निघाली. कुंड्यांची माती कधी ठेवताना चुकून पडते. तर असंच काच पुसून घेतले मी सगळे बाहेरून, आतून. जाळी पण क्लीन करून घेतली. सगळं बऱ्यापैकी क्लीन झालं. छान. दोघं साईडच्या खिडक्या पण क्लीन करून घेतल्या. तर जसं महालक्ष्मी येतात तसं मला क्लिनिंगचे वेध लागतात. पूर्वी तर खूप असायचं. म्हणजे जेव्हा मुलं लहान होते ना, तेव्हा ते भिंतींवर असे चिरकाढून ठेवायचे. त्यांचं सगळं जे अभ्यास हे ते सगळं मी क्लीन करायची मग मी. भिंतीपासून सगळं क्लीन करायची. तर आता मोठे मुलं झालेत त्यामुळे एवढा काही पसारा होत नसतो. पण होतोच. मुलं म्हटले की पसारा येतोच. आता हे बेडच्या मागे जे कुशन लावलेले आहेत, त्यामध्ये पण असा ओलसर असापणा असतो. त्यामुळे मग व्हॅक्यूमने मी ते क्लीन करून घेतलं. व्हॅक्यूमने क्लीन भरपूर धूळ निघाली त्याच्यामधून कारण की तिथेच कुंड्या माझ्या आहेत. मग ठेवताना चुकून माती वगैरे पडते, धूळ पण आहे आणि समोरच आमचं काम चालू आहे बिल्डिंगचं. तर त्याची पण धूळ बऱ्यापैकी येत असते. ते झाल्यानंतर मग मी बेड जे आहे मॅट्रेस क्लीन करून घेतली. मॅट्रेसमध्ये भरपूर अशी धूळ निघाली. मैत्रिणींनो, व्हॅक्यूम क्लीनरचा हाच फार फायदा आहे. जी आपल्याला डोळ्यांना दिसत नाही ना धूळ, तीच बऱ्यापैकी याने ती काढून टाकते. तर मी अशीच मॅट्रेस पूर्ण क्लीन केली. बघा एक खिडकीची आणि एका मॅट्रेसची एवढी धूळ निघाली. ही. तेच तुम्हाला दाखवते, की भरपूर असा कचरा जमला आहे व्हॅक्यूममध्ये. तो आता मला क्लीन करते. आता चला, केतकीचा बेड म्हणजे बापरे! हा केतकीचा बेड आहे. एवढा पसारा निघाला त्याच्यामध्ये, की काय सांगायचं. तिचा भिंतीकडे बेड असल्यामुळे आहे ना, थोडी जागा उरते आणि सरळ आहे ना, काही-काही वस्तू या बेडमध्ये चालल्या जातात. जसं छोटं-छोटं सामान, तिचं गळ्यातलं, कानातलं, पेन, पेन्सिल या अशा छोट्या-छोट्या वस्तू डायरेक्ट त्या कॉटमध्ये पडतायत. तर व्हॅक्यूमने सगळं छान मस्त क्लीन केलं. छान सामान लावून दिलं आणि मस्तपैकी छान क्लीन दिसतोय आता एकसारखा. तसंच हिचा पण बेड मी छान क्लीन करून घेतलाय. भरपूर अशी कोपऱ्यात खूप धूळ होती. ती व्हॅक्यूमनेच निघते. हाताने जितकं काढून आपण निघणारच नाही ती कोपऱ्यातली धूळ. तर तीच कोपऱ्या-कोपऱ्यातली धूळ मी काढून घेतली व्हॅक्यूमने. आता वरचा पोर्शन पण मी पुसून घेते. तर असा गेला माझा क्लिनिंगचा दिवस पहिला.
लागले मला 2 तास तरी लागले. आता केतकीच्या हा पहिला बेडमधला कचरा आहे हं. तर तोच दाखवते मी. तर ही स्वच्छ करून घेते मी. तर क्लीन करून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते दुसऱ्या बेडमधनं किती धूळ निघते. हिच्या बेडमध्ये एवढी धूळ निघाली नाही. फक्त बेडच क्लीन केला ना त्यामुळे तसं वाटलंय मला. कारण की आधीच्या बेड मॅट्रेसमध्ये कसं अ, खिडकी पण क्लीन केली, मॅट्रेस पण क्लीन केले, पिलो पण कव्हर केलं त्याच्यामध्ये. त्यामुळे मला ती धूळ जास्त वाटली. हिच्या बेडमध्ये एवढं नव्हती निघाली धूळ. तर मी असंच छान-छान क्लीन करणार आहेत. बेडरूम तर क्लीन झालाय मुलांचा. दुसऱ्या दिवशी आता माझा बेडरूम घेणार होती मी, आमचा बेडरूम घेणार होती. तर तसंच मी पडदे पण व्हॅक्यूमने क्लीन करून घेतले. पडद्यांना तर खूप उपयोग झाला मला व्हॅक्यूमचा. कारण की हे सारखे-सारखे काढता येत नाही. सारखे काढले तर त्याची शाईन आहे ना चालली जाते. म्हणून मी एक आयडियाच केली, की करून बघते. मी हे जेव्हापासनं व्हॅक्यूम घेतले ना तेव्हापासूनच मी ट्राय केले. खूप मस्त असं प्रेस केल्यासारखे जे प्रेस करून येतात ना पडदे घडीचे, तसे झाले होते एकदम. मग त्याच्यात पण भरपूर धूळ निघाली. सगळे पडदे क्लीन करून घेतले मी व्यवस्थित. बऱ्यापैकी क्लीन झालाय आता बेडरूम. फक्त आता वॉर्डरोब मला बाहेरून क्लीन करायचे. आतून मी क्लीन केलेच आहे कधीचेच. पण बाहेरून क्लीन काही केले नव्हते. आणि जाळे मी अ, 2-3 दिवसानंतर काढणार. कारण की जाळे काय लगेच येतात. आज जरी काढले असते तरी लगेच आले असते ते. आत्ताच मी खूप थकून गेले होते एका बेडरूममध्येच. पण मला भरपूर अजून आवरायचं आहे. मेन म्हणजे माझं किचन आवरायचं आहे. हे बघा केतकीच्या बेडरूम मॅट्रेसमधनं केवढी धूळ निघाली. ही आता गरम असल्यामुळे ना ती चिटकून बसली व्हॅक्यूमला. तर व्हॅक्यूम थोडं गरम झाल्यामुळे ती धूळ त्याच्यातच बसून गेली. त्यामुळे दिसत नाही ती, पण निघाली होती बऱ्यापैकी क्लीन. तर असा होता माझा तर असा गेला माझा क्लिनिंगचा दिवस. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा. फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर. चलो बाय बाय.